आता तुम्ही विचार करायला की हे रडलाले कोण रे बाबा, हे मीच आहे. तुम्ही मग म्हणताल काय झालं बाबा रडायला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की माहीत होईल तुम्हाला काय झालंय रडायला मला. तर बघा चला. हो हो कांचा कांचा हे बघा, बॅग लुटूच परेशान आहे. एवढं कष्ट घेऊन म्हणजे ना पुढे सगळ्या परिवाराची जिम्मेदारी तुझ्यावर आहे संगम. ते पोत तुझ्या ह्याच्यावर सगळ्या ह्याच्या अंगावर द्यावं. अभि ते सावधी हे संगम जाणार आहे जनला. एवढी देवाला अरे तुला फेमस होते पुढी असं इथं लाव हे मग काय चलत अंतिम घडीला येऊन थांबलो जनरल डब्यापाशी. तर बघा इथं असं पटली अशी तपलती का नाही, त्याच्यावर जर असं चपाती फेकलो आपण डायरेक्ट वाळूनच निघती. तर काय कराय ना, आम्हाला गाडी गटली निवांत काही गटली नाही. माझा दोस्त तर थांबलेलाच होता. मी वर राईट टू ग सगळ्याला सरकून मस्त बसलो बघा पिकी एका साईडला बसल्यावर भावांनो ट्रेन काही खाली व्हायचं नावच घेणं झाली. मग थोडं झाल्यानंतर ट्रेन थोडी खाली झाली. मग माझ्या मित्राला मला जागा गटली खिडकीपाशी जागा गटल्यानं भाऊ आनंद तर असं 7व्या आसमानला जाते, असं खतरनाक फिलिंग होऊ लागते. आणि हे बघा तुम्ही असं डोंगराला कातरून मध्ये ट्रेनची पटरी टाकली आहे. कसं वजन आहे रे भावांनो आपलं, नाही का. आहे पहिले आपली ट्रेन होती, हे डोंगर फिंगर सगळं आपलं होतं. आता तुम्ही म्हणताल फेकला रे, हां खरंच फेकला लाव. माझं जर राहिला असं तर मी एसी डब्यात गेलो नसतो का, ह्याच्यात कशाला आलो असतो मारायला. मग बघा टाईमपाससाठी इथं मित्रांनी लुडो सुरू केला खेळायला. मी काही खेळाय नाही, मी उगं कडला राईट बसून ह्यांची व्हिडिओ शूटिंग काढला होतो. त्यांनी मला म्हणला ते खूप खेळ मला येतच नाही तर काय खेळू मी लुडो. आणि काय आमचं तर टेन्शन आलतंच आता जवळ. तुम्ही विचार करत असाल की भाऊ नेमकं चाललंय कुठं, तर भाऊ कुठं चाललंय माहीत आहे का, भाऊ चाललंय परळीला देवाच्या दर्शनासाठी. मग काय झालं भाऊ, मी स्टेशनच्या बाहेर निघालोच की हे ऑटोवाले असं म्हणाल ते चला परळी. अरे भावांनो आम्ही आता परळीतच आलोच. मग मला कळालं की परळी म्हणलं ते वैजनाथ परळी ते नाही का, ते त्याच्यामुळं परळी म्हणला ते. त्याच्यानं मी म्हणलो अरे आता आम्ही बाहेर निघालो, आम्हाला माहीत नव्हतं की ऑटो कुठं लागतं. त्याच्यानं आम्ही स्टेट गेलो स्टेशनच्या बाहेर राईट टू गा. मग स्माईल दिली भावाला, सगळे लोक मला बघायला ते काय करवले बाबा ह्यानं नेमकं. तर मग बघा सगळे लोक बघायला आल्यानंतर आम्ही थोडं बंद केलं आणि आम्हाला लागलं तिला जाम भूक. तर त्याच्यानं मी खाल्लं समोसा खाल्ल्यानंतर असं अंगात थोडं अवसान आलं. समोसा खाल्ला की मस्त असं एका घासात आनंद स्वर्गाचं फील झालं मस्त. मग एक मिरच्या कच्चमन तोडून खाल्ली रे. खाल्ल्यानंतर मग आपला चाय आला बघा. समोसा खतम केला की एक चाय मारला बघा. हा मस्त सुर कांड्या ओढत चाय पिल्यानंतर भावांनो इथून मामाकडे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे घेतलं हे बघा. मस्त मार्केट आहे असं दर्शन करत मस्त परळीचं मार्केट बघितलं. असं फर्स्ट क्लास मार्केट होतं ना भाऊ, तुम्हाला सांगता नाही येईल. असं मस्त इकडं तिकडं बघून राईट चाललो स्टेट मंदिराकडं चलत असताना हे बघा परळीचं मार्केटला खतरनाक आहे राव. काही का म्हणणार तुम्ही, मस्त इकडून तिकडं स्टॉल दुकानं कपड्याचे, इथं सगळ्यात जास्त दुकानात. मग हे का इथं आलो, हे मला ह्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही. काही ज्यानं परळीचं असेल त्यानं कमेंटमध्ये सांगा. तर इकडून आम्ही असं राईट इकडल्या साईडला गेलो. आम्ही पहिल्यांदा रस्ता चुकलतो, कारण की मस्त असं वातावरण बघत जावं म्हटलं. मित्रांनो आता काल परवाच अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली ना, त्याच्यानं पोस्टर जाम लावलेले होते राव. मग असं इकडं चालतो आम्हाला जायचं होतं इकडल्या साईडला, डाव्या साईडला जायचं होतं आम्हाला. तर आम्ही चालतो उजव्या साईडला नाही का. मग आम्ही स्टेट बरोबर गेलो.
आणि इथं बघा फास्ट फूडचे गाडीच गाडी आहेत. इकडं गाडी तिकडं गाडी संध्याकडं गाडीच गाडी. इथं बघा मग काय विषय आहे का भाऊ. असं चलत चलत डायरेक्ट महादेव मंदिराच्या समोरच येऊन थांबलो की राव. थांबलो की नंतर मग असं मध्ये गेलो. मध्ये गेल्यानंतर भावांनो आम्ही विचार केला हे काय असेल एवढं खतरनाक. काय का होईना परिसर भारी होता मित्रांनो. मग परिसर भारी मग मी आलो परळीच्या मध्ये ऑफिसमध्ये, कारण की आम्हाला बॅग जमा करायची होती. 10 रुपयेच लागतात भावांनो चिठ्ठी काढायला. बॅग जमा केल्याच्या नंतर हे बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा यार तुम्ही. फक्त असं परिसर बघा. इकडं 1-2 लाख पब्लिक येते दर श्रावण महिन्यात. तर हे बघा मध्ये काही अलाउड नव्हता फोन. दर्शन हे सगळं झालं राव मस्तपैकी. उगं तुम्हाला जर यायचं राहिलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळा ॲड्रेस घालतो इथला, तर तुम्ही अवश्य पाया पडा ह्याला येऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक अँड कमेंट अँड शेअर करून नक्की कळवा. धन्यवाद. असंच